नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूट मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड। आता यामध्ये आपल्याला काही एग्जांपल्स बघायचे आहे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी एखादी व्हॅल्यू आपण तिथे पुट अप करणार आहे। बघा, नावामध्ये दिलेलं सबस्टिट्यूशन मेथड। सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय की जे की आपला प्रॉब्लेम असणार, जे की आपल्याला एग्जांपल दिलेलं असणार, तिथे आपल्याला क्वेश्चन मध्ये फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही सोबत दिसणार आहे। आता याच्यामध्ये कसं असतं, आपल्याला त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय, पण कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचंय तिथं आपल्याकडे दोन व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे। जे की आपल्याला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू आपल्याला दिसणार आहे। एक म्हणजे आपलं जे फंक्शन म्हणजे काय, एक तर साइन एक्स, कॉस एक्स, लॉग एक्स असं काहीतरी आपल्याला दिलेलं असणार आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण त्याच क्वेश्चन मध्ये असणार। तर ते बघूया एकदा पहिले की आपल्याला आज जे प्रॉब्लेम बघायचे त्याच्यामध्ये नेमकं फॉर्म्युले कोणते। तर सगळ्यात पहिले बघा, आपण e रेस टू एक्स जे आहे ते आपला सगळ्यात इझी प्रॉब्लेम असतो। का बरं? कारण की e रेस टू एक्स चा आपण इंटिग्रेशन पण घेतला आणि आपण डेरिव्हेटिव्ह पण घेतला तरी तो काय असतो, सेमच असतो। बघा, जर आपल्याला कधी विचारलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू एक्स काय असतं, तर आपण काय म्हणतो e रेस टू एक्स। जशा तसं आहे, तर हा एक एक्झाम्पल येऊ शकतो। म्हणजे क्वेश्चन मध्ये e रेस टू एक्स किती वेळेस असणार आहे, दोन वेळेस। म्हणजे बघा, यो झालं फंक्शन आणि यो झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह। बघा, डेरिव्हेटिव्ह घेतला काय उत्तर आलं e रेस टू एक्स। असंच एक एक्झाम्पल आहे बघा साइन एक्स चं। असं की एक्झाम्पल काय असणार, समजा साइन एक्स चं। आता एक एक्झाम्पल दिलं, बरोबर। सध्या आपण जे बघणार आहे, तर सध्या आपण हे दोन एक्झाम्पल बघूया, एक साइन एक्स चं बघणार आणि एक e रेस टू एक्स चं। म्हणजे काय असणार बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे की e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू एक्स काय असतो, e रेस टू एक्स। त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, कॉस एक्स। डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, कॉस एक्स। हे आपल्याला फिक्स माहिती आहे, यो प्रॉब्लेम, बरोबर, हे आपल्याला फिक्स माहिती आहे। पण आता आपल्याला कसं असणार, क्वेश्चन मध्ये इंटिग्रेशन विचारणार, पण इंटिग्रेशन कशा प्रकारे विचारणार की साइन एक्स पण तिथं असणार आणि त्याच्यासोबत कॉस एक्स सुद्धा असणार, दोन्ही सोबत जेव्हा आले म्हणजे यो झाला फंक्शन आणि यो झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह। म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शन दोन्ही तिथं प्रेझेंट आहे। जसं e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्सच आहे, म्हणजे e रेस टू एक्स आपल्याला किती वेळेस दिसणार, क्वेश्चन मध्ये दोन वेळेस दिसणार। आणि त्याचं काय करायचं आपल्याला, इंटिग्रेशन। मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, इथं सबस्टिट्यूशन मेथड वापरायची, कारण की दुसरा कोणताच फॉर्म्युला तिथं चालत नाही। मग आपण काय करतो, अशा तिथं सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो। सबस्टिट्यूशन म्हणजे काय की हा जो e रेस टू एक्स आहे, जसं की तिथे e रेस टू एक्स आला असेल तर e रेस टू एक्स, साइन एक्स आला असतं तर साइन एक्स, जो काही फंक्शन आहे आपला, म्हणजे हा फंक्शन आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला, म्हणून जो काही फंक्शन आहे त्याच्या जागेवर आपण टी पुट करणार। सबस्टिट्यूट करणार म्हणजे काय, सबस्टिट्यूशन म्हणजे एखादी व्हॅल्यू त्याच्या जागेवर पुट करायची। मग आपण जे काही फंक्शन आहे त्याच्या जागेवर काय पुट करणार आहे, टी। म्हणजे जो काही आपला फंक्शन असणार त्याच्या जागेवर आपण काय पुट करणार आहे, टी पुट करणार आहे। जो काही फंक्शन असणार त्याच्या जागेवर काय पुट करणार आहे, टी। मग त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला इकडं कॉस एक्स किंवा जे की आपलं फंक्शन असेल त्याच्यानुसार ते सॉल्व्ह होणार। आता एक एक्झाम्पल मध्ये समजून घेऊया। बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे। मग आपण इंटिग्रेशनच्या बेसिक रूल मध्ये शिकलेलं आहे की सगळ्यात अगोदर आपल्याला जे काही क्वेश्चन दिला असेल त्याला आय लेटरनं डिनोट करायचं आणि क्वेश्चन लिहून घ्यायचं। बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन रेस टू 4x इंटू कॉस एक्स डीएक्स, अशा टाइपनं आपण त्याला लिहून घेतलं। बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात पहिले आपण हा क्वेश्चन लिहिला। आता इथं जर नीट ऑब्झर्व केलं की काय दिसेल, साइनच्या डोक्यावर 4 आहे आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये कॉस एक्स आहे। याचं काय सॉल्व्ह करायचं आपल्याला, इंटिग्रेशन। मग आता सांगितल्याप्रमाणे आता केव्हा आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरायला पाहिजे, तर सध्या तर आपण पहिलाच फॉर्म्युला शिकलो। बघा, फॉर्म्युला काय बघितलं आपण की साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स। डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, कॉस एक्स असतं। मग साइन एक्स आणि कॉस एक्स दोन्ही सोबत दिसणार, तर दिसतंय बघा, इथं साइन एक्स दिसतो, इथं कॉस एक्स दिसतोय। मग बघा, जेव्हा पण आपल्याला ते सबस्टिट्यूशन मेथड केव्हा वापरायची नेमकं, तर कसं समजणार की फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सोबत आलेले असणार। एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन्ही पण प्रेझेंट असणार। मग इथं दिसतोय साइन एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय कॉस एक्स, दिसतंय साइन एक्स सोबत कॉस एक्स आलेलं आहे। मग आपण काय करणार बघा, इथं तर सगळ्यात पहिली स्टेप, आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्या। यो झाला फंक्शन साइन एक्स आणि यो झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स। जो कोणी फंक्शन असतो आपला, म्हणजे कोणी साइन एक्स आहे, त्याच्या जागेवर आपण टी पुट करणार। सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय की त्याच्या जागेवरती आपण टी पुट करणार। बघा, पुट साइन एक्स इज इक्वल टू टी। साइन एक्स च्या जागेवर काय पुट करायचं आपल्याला,
टी, म्हणजे सगळं काही आपल्याला आता टी मध्ये कन्वर्ट करायचं. सगळं काही कशामध्ये कन्वर्ट करायचंय? एक्सच्या फॉर्म मध्ये. त्याला काय कशात कन्वर्ट करायचं? टी मध्ये. मग साइन एक्सच्या जागेवर आपण टी पुट करणार. मग ह्याला आता आपलं जसं M1 मध्ये आपण शिकलो होतो डेरिव्हेटिव्ह, तशा टाईपनं आपण त्याला डिफरन्शिएट करू, दोघांचा पण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू. आणि डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह झाल्याच्या नंतर हेच येणार बघा, हेच येणार, कारण की त्याच्या जागेवर पण टीच्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी यायला पाहिजे. मग बघा, याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा, लेफ्ट साइडला कोण दिसतोय आपल्याला? साइन एक्स दिसतोय. गेलेला साइन एक्स, याचा घेतला डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स. त्याच्यानंतर राईट साइडला दिसतोय टी, त्याचा घेतला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी टी बाय डी एक्स. म्हणजे बघा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, आत्ताच आपण फॉर्म्युला लिहिला होता. काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं? कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं? कॉस एक्स असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असतो आपला कॉस एक्स. मग हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असणार आपला कॉस एक्स. हा डीएक्स आपण इकडे पाठवला, तिकडे मल्टिप्लाय मध्ये येणार तो कॉस एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू डीटी. तिकडून काय उरलं? आता डीटी उरलं. बघा, कॉस एक्स डीएक्सच्या जागेवर काय येणार? आपला डीटी येणार. म्हणजे साइन एक्सच्या जागेवर काय पुट करायचंय? टी, आणि कॉस एक्स इंटू डीएक्सच्या जागेवर काय पुट करायचंय? डीटी. सगळं ते आपण कशात कन्वर्ट करायलो? टी मध्ये. बघा, साइन एक्स होता, त्याच्या जागेवर टी पुट केलं. याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला, दोन्ही साइडला डी बाय डी एक्स लावला. बघा, डेरिव्हेटिव्ह घेतला दोन्ही साइडला. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स, dt बाय dx होतोय, डिवाइड मधलं dx इकडे आलं मल्टिप्लाय मध्ये, cos x इंटू dx इक्वल टू dt. म्हणजे जर आता क्वेश्चन तुम्ही नीट बघितला तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन, साइनच्या डोक्यावर किती दिसायले? 4, पण साइन एक्सच्या जागेवर आपल्याला काय लिहायचंय? टी लिहायचंय. मग इथं टी च्या डोक्यावर किती दिसणार? 4, t रेस टू 4. काय दिसणार इथं? t रेस टू 4. बघा, साइन एक्स रेस टू 4 होतं, इथं दिसणार t रेस टू 4. cos x इंटू dx आहे, इथं बघा cos x इंटू dx च्या जागेवर काय लिहायचं आपल्याला? dt. काय लिहायचं आपल्याला? dt. सगळं काही आपलं टी च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालं. आता जर यो तुम्ही नीट बघितला की आपला पहिल्या नंबरचा फॉर्म्युला जो होता x रेस टू n चा, बरोबर, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx काय असतं? x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c. हा वाला फॉर्म्युला दिसेल x रेस टू n चा. मग करू अप्लाय. बघा, t रेस टू 4 आहे, येणार t रेस टू 4 प्लस 1 डिवाइडेड बाय 4 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c, प्लस कॉन्स्टंट c. म्हणजे I इज इक्वल टू आलं t रेस टू 5 डिवाइडेड बाय 5 प्लस कॉन्स्टंट c. I इज इक्वल टू आलं t रेस टू 5 प्लस 5 डिवाइड बाय 5 प्लस कॉन्स्टंट c. परंतु आपला काय रूल आहे की आपण जेव्हा x च्या फॉर्मॅट मध्ये होतं तेव्हा आपल्याकडे फॉर्म्युला नव्हतं सॉल्व्ह करण्यासाठी. मग आपण साइन एक्स च्या जागेवर t घेतलं, याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केला, तो हाच आला cos x इंटू dx. त्याच्या जागेवर आपण dt पुट केलं, सगळं काही t मध्ये कन्वर्ट झालं. मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे अवेलेबल याचा x रेस टू n चा, या x रेस टू n प्लस 1 डिवाइड बाय n प्लस 1 तो तिथं अप्लाय केला. पण उत्तर आपलं t च्या फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे. आपल्याला t नकोय, आपल्याला कोणाच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे? x च्या. मग t जो होता तो परत एकदा देऊन टाकू. तर टी ची व्हॅल्यू कोण होती? साइन एक्स. पुन्हा एकदा आपण काय करू? टी च्या जागेवरती आपण इथं साइन एक्स ठेवून देऊ. देअरफॉर I इज इक्वल टू साइन एक्स रेस टू 5 डिवाइड बाय 5 प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं फायनल आन्सर. साइन एक्स रेस टू 5 डिवाइड बाय 5 प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं फायनल आन्सर. आता याच टाइपचा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी देतो बघा. सेम टाइपचा क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. सेम टाइपचा क्वेश्चन आहे, फक्त इथं साइन रेस टू 4 होता, तिथं 3 आलेलं आहे. इथं किती दिलेलं आहे आपल्याला? 3 दिलेलं आहे. सेम आहे, साइन एक्स सोबत कोण आला? कॉस एक्स. आता दुसरा फॉर्म्युला आपण ई रेस टू एक्स चा बघितलं, त्याचा एक प्रॉब्लेम बघून घेऊया. चल, नेक्स्ट क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले जे काही आपल्याला दिलेले क्वेश्चन तो लिहून घेत असतो आपण. I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू x इंटू e रेस टू x dx. बघा, आला 2 वेळेस. जेव्हा आपण क्वेश्चन मध्ये 2 वेळेस e रेस टू x येणार, तिथं समजून घ्यायचं की आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड तिथं वापरायची आहे. हे बघा, e त्याच्या डोक्यावरती परत e रेस टू x. आता यो e सेपरेट, बघा यो खालचा e सेपरेट आणि त्याच्या डोक्यावरती e रेस टू x आहे, आणि त्याच्या मल्टिप्लाय मध्ये सुद्धा कोण आहे? e रेस टू x आहे. म्हणजे
ईच्या डोक्यावरती ई रेस टू एक्स आला आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये सुद्धा ई रेस टू एक्स आला. मग आपल्याला माहिती आहे की ई रेस टू एक्स जागा जो कोणी आपला फंक्शन आहे, यो झाला फंक्शन, यो बघा यो काय झाला आपला फंक्शन, आणि लगेच त्याच्या बाजूला काय दिसायला त्याचा डेरिव्हेटिव्ह, कारण की ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सच असतो जशाला तसा. मग इथं आपण काय करणार लगेच पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. बरोबर, आपला तर रूल आहे की जो कोणी फंक्शन असन त्याच्या जागेवरती आपल्याला काय ठेवायचंय, टी ठेवायचंय. मग ठेवून देऊ ई रेस टू एक्स च्या जागेवरती टी. मग ई रेस टू एक्स च्या जागेवर टी ठेवायलो, मग फक्त एवढंच होणार टी, या डीएक्स तर काही सॉल्व्ह होणार नाही. मग आपल्याला डीएक्स च्या जागेवर पण काहीतरी पाहिजे, म्हणून आपण काय करतो याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. जे की आपण पुटअप करणार, ज्याच्या जागेवरती आपण पुटअप करणार टी, या दोघांचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग इथं म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. दोन्ही साइडला आपण विथ रिस्पेक्ट टू टी, सॉरी विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय करतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंना डी बाय डी एक्स लिहू. हे बघा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स आणि इथं डी टी बाय डी एक्स केलं. दोघांच्या साइडला डिफरन्शिएट. मग आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, याचं उत्तर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असणार, आणि ये डिवाइड मधलं इकडं मल्टिप्लाय मध्ये घेऊन टाकू इंटू डीएक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसेल की जिथं आपल्याकडं ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स च्या जागेवर टी येणार, आणि जिथं ई रेस टू एक्स इंटू डीएक्स आहे, ई रेस टू एक्स गुणिले डीएक्स याच्या जागेवरती डी टी येणार. बघा ई रेस टू एक्स इंटू डीएक्स ही पूर्ण व्हॅल्यू, याच्या पूर्ण व्हॅल्यूच्या जागेवर काय येणार आहे फक्त dt, आणि या e च्या डोक्यावर हा e रेस टू एक्स आहे. बघा हा e रेस टू एक्स आहे, याच्या जागेवर कोण येणार आहे t, याच्या जागेवर कोण येणार आहे t येणार आहे. मग त्या पद्धतीने आपण त्याला पुटअप करू. मग असं दिसणार ते i इज इक्वल टू इंटिग्रेशन e च्या डोक्यावर e रेस टू एक्स आहे, ते e च्या डोक्यावर आला t, कारण की e रेस टू एक्स च्या जागेवर काय लिहायचं आपल्याला t लिहायचंय, लिहिलं. आणि जो e रेस टू एक्स इंटू dx आहे, e रेस टू एक्स इंटू dx त्याच्या जागेवर काय लिहायचं आपल्याला dt. मग फक्त याचा फॉर्म्युला आठवायचा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू टी dt किंवा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स dx. जशाला तसं असतं, याला काही होत नाही. म्हणजे फायनल उत्तर आलं आपलं e रेस टू टी प्लस कॉन्स्टंट c. फायनल उत्तर आलं e रेस टू टी प्लस कॉन्स्टंट c. e रेस टू टी चं इंटिग्रेशन e रेस टू टी प्लस कॉन्स्टंट c. पण t ची व्हॅल्यू पुन्हा रिप्लेस करून टाका, तर t ची व्हॅल्यू काय होती, t ची व्हॅल्यू होती e रेस टू x. t ची व्हॅल्यू काय होती e रेस टू x. पुन्हा ती देऊन टाकू व्हॅल्यू आपण, म्हणजे आपल्याला फायनल उत्तर भेटलं. देअरफॉर i इज इक्वल टू e च्या डोक्यावर t होता, तर t च्या जागेवर काय लिहिलं e रेस टू x प्लस कॉन्स्टंट c. त्या t च्या जागेवरती काय लिहिलं, बघा या t च्या जागेवरती काय लिहिलं e रेस टू x. t च्या जागेवरती काय लिहिलं e रेस टू x. तर अशा टाइपचे आपलं सबस्टिट्यूशन मेथड आहे. बघा आपण दोन बेसिक फॉर्म्युले बघितले. आता तिसरा जो फॉर्म्युला आहे आपला, तिसरा जो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा, तो आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही आपल्याला सोबत येणार आहे. आणि जास्त चान्सेस राहते की आता तिसरा जो फॉर्म्युला आपण बघणार आहे याच्यावरती आपल्याला मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन विचारायचे जास्त चान्सेस राहते. बघा तिसरा फॉर्म्युला सगळ्यात पहिले बघून घेऊया आपण. तिसरा जो पॉइंट आहे आपला तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता हे का बरं लिहिलो इथं, कारण की आपल्याला जेव्हा केव्हा प्रश्न देणार तिथं कोण प्रेझेंट असणार लॉग एक्स. मग आता इथून पुढे असं समजा की आजच्या टॉपिक मध्ये आपण कोणाचे प्रॉब्लेम बघणार आहे लॉग एक्सचे, जिथं आपल्याला लॉग एक्स असणार आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट नसन केलं तर आता पार्ट करून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असतो 1/x. म्हणजे आपल्याला जेव्हा क्वेश्चन देणार, जसं की साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होता, तर साइन सोबत लगेच कॉस आला. तसं आता इथं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1/x आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडचाच प्रॉब्लेम आहे. हे कशावरून समजणार आपल्याला की क्वेश्चन मध्ये लॉग एक्स पण असणार आणि त्याच्यासोबत 1/x पण असणार. मल्टिप्लाय मध्ये कोण असणार 1/x. म्हणजे लॉग एक्स प्रेझेंट असणार. कोण कोण असणार बघा, हा लॉग एक्स प्रेझेंट असणार आणि त्याच्यासोबतच इथं डिवाइड मध्ये x सुद्धा असणार. मल्टिप्लाय मध्ये किंवा डिवाइड मध्ये, म्हणजे डिवाइड मध्येच तो साइडला असा मल्टिप्लाय मध्ये दिलेला असणार. 1 च्या डिवाइड मध्ये पुढे असणार तो 1 च्या डिवाइड मध्ये. म्हणजे लॉग एक्स दिसला की समजून जायचं की त्याच्यासोबत 1/x पण असणार आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये इंटिग्रेशन असन आणि लॉग एक्स असन, त्याच्यासोबत जर 1/x आला
म्हणजे कोणती मेथड वापरायची आपल्याला सबस्टिट्यूशन, की ज्याच्यामध्ये लॉग एक्सच्या जागेवरती नेहमी बघा, आता ही स्टेप इथं लिहून ठेवतो मी डायरेक्ट, नेहमी आपल्याला असं करावं लागणार आहे की बघा आपण काय करतो, पुट करतो काहीतरी, तर काय पुट करतो, जो आपला फंक्शन आहे, फंक्शन कोण आहे मग लॉग एक्स, तर लॉग एक्सच्या जागेवरती काय पुट करतो आपण, टी पुट करतो, याला आपण डिफरन्शिएट करतो, नेहमी स्टेप असणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साइडला लिहितो डी बाय डी एक्स लॉग एक्स डी बाय डी एक्स ऑफ टी. मग इथं बघा इथं काय होतं आपल्याकडं की दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती 1/x आणि हा dx इकडे येऊन जातो मल्टिप्लाय मध्ये, तिकडे उरतो dt. म्हणजे आपण नेहमी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जेव्हा पण आपल्याला लॉग एक्स येणार आणि त्याच्यासोबत 1/x असणार, तर नेहमी आपण लॉग एक्सच्या जागेवर टी पुट करणार. ही स्टेप नोट करून ठेवा आणि पाठ करून घ्या वाटलं असतं. ज्यांना अवघड जात असेल त्यांनी डायरेक्ट लर्न करून ठेवा की क्वेश्चन मध्ये लॉग एक्स येणार, त्याच्यासोबत 1/x पण येणार. आणि जेव्हा पण असं आलं की आपल्याला कोणती मेथड वापरायची, सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आहे, लॉग एक्सच्या जागेवर टी पुट करायचंय, याचा डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केला, 1/x dxच्या जागेवर dt पुट करायचंय, असे याला एकदम फिक्स डोक्यामध्ये ठेवून घ्या. बघा फर्स्ट प्रॉब्लेम या टाइपचा, तर आपल्याला जो क्वेश्चन दिला सगळ्यात पहिले ते लिहून घेतो इथं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/x log x dx. दिलेला अशा टाइपचा प्रॉब्लेम 1/x log x dx. बघा आता 1 च्या डिवाइड मध्ये x आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये log x पण आहे, मग आला log x आला आणि त्याच्यासोबत 1/x पण आला. फरक फक्त एवढाच आहे की दोन्ही पण कुठे डिव्हिजन मध्ये, त्यांनी काही फरक पडणार नाही. आपला रूल काय की log x दिसला आणि त्याच्यासोबत 1/x पण दिसला, तर अशा वेळेस आपल्याला कोणती मेथड वापरायची, सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. वाटलंच तर समजण्यासाठी याला थोडंसं लांब लांब लिहून घेतो अशा टाइपनं. बघा इंटिग्रेशन 1/log x इकडे लिहिलं कारण की आपला log x कोण आहे, फंक्शन आहे, log x अलीकडून लिहिलं, आणि 1/x dx असं बाजूला लिहून घेतलं. का बरं असं, तर आताच आपण लिहून ठेवलं होतं बघा की आपल्याला log x च्या जागेवर टी पुट करायचंय, याचा डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केला, दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह घेतला, 1/x dx च्या जागेवर आपल्याला dt पुट करायचंय. मग बघा दिसतंय इथं दिसतोय बघा log x, इथं दिसतोय log x, त्याच्या जागेवर येणार आहे t, आणि इथं दिसतोय 1/x dx, त्याच्या जागेवर येणार आहे dt. हा अजून आपण काही सोल्युशन काढलेलं नाही, हे नुसतं प्रश्न आहे. आतापर्यंत आपण जो प्रश्न होता तोच लिहिला, फक्त याला सेपरेट केलं, आजूबाजूला केलं सेपरेट. आता इथून पुढची स्टेप पुन्हा एकदा तीच जी आपण आता लिहून ठेवली होती, की काय करायचं आपल्याला, पुट log x इज इक्वल टू t, दोन्ही साइडला आता फास्ट लिहितो बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह घ्या, लेफ्टला पण आणि राईटला पण, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x डेरिव्हेटिव्ह ऑफ t. मग आपल्याला माहितीये हा dx कुठे येतो, इकडे येतो मल्टिप्लाय मध्ये, log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x dx, बरोबर आलं. हे बघा log x चा 1/x, हा dx इकडे आला इक्वल टू dt. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट अप करायची. आता पुट करू आपण इथे, ही व्हॅल्यू आपण काय करू इथे आता पुट करू. मग बघा log x च्या जागेवरती t आणि 1/x dx च्या जागेवरती dt, म्हणजे ही जी व्हॅल्यू आपली 1/x dx, याच्या जागेवर तर डायरेक्ट कोण येणार आहे, dt येऊन बसणार आहे, ते पूर्ण काढून टाकू. आधी तर 1 च्या डिवाइड मध्ये log x आहे, 1 च्या डिवाइड मध्ये log x आहे, log x च्या जागेवर काय येणार आहे, t येणार आहे, पण कुठे येतो, डिवाइड मध्ये आहे, म्हणजे आपल्याला I असं दिसणार, इंटिग्रेशन 1/t. बघा इंटिग्रेशन हे चिन्ह 1 डिवाइड मध्ये log x होता, log x च्या जागेवर t, येईल log x च्या जागेवरती t, 1/x dx आहे, त्याच्या जागेवर कोण येणार आहे, dt, त्याच्या जागेवर कोण येणार आहे, dt. मग असं पुटअप केल्यानंतर फक्त याचा विचार करायचा की 1/x चं इंटिग्रेशन काय होतं. जसं आता 1/t लिहिलंय, पण आपल्याला फॉर्म्युला आपण पाठ केलं तर x चा 1/x चं इंटिग्रेशन होतं log x, तसंच 1/t चं इंटिग्रेशन राहणार log t, 1/t चं इंटिग्रेशन राहणार log मॉड मध्ये t प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं फायनल आन्सर. इंटिग्रेशन घेतलं म्हणजे उत्तर संपलं. फरक फक्त एवढा राहतो की t च्या जागेवरती t ची व्हॅल्यू रिप्लेस करा. t ची व्हॅल्यू होती log x, तर t च्या जागेवरती आपण log x पुन्हा एकदा ठेवून देऊ, म्हणजे फायनल आलं आपलं I इज इक्वल टू log, बघा log मॉड मध्ये log x मॉड कंप्लीट प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं log मॉड log x प्लस कॉन्स्टंट c. बघा ही जी स्टेप आहे काय, log x च्या जागेवर t
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, d by dx on both side, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 by x, डेरिव्हेटिव्ह ऑफ t dt by dx, तो dx इकडे मल्टिप्लाय मध्ये येणार, 1 by x dx इक्वल टू dt दिसणार. ही स्टेप प्रत्येक लॉगॅरिथमच्या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे जिथं log x आणि सोबत 1 by x येणार तिथं सगळीकडे सेम असणार आहे. म्हणून ही स्टेप जसं जसं लक्षात ठेवा आणि नेहमी आपल्याला अशा स्टेपचं काही ना काहीतरी भेटत चालतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू या स्टेपचा. आता इथं परत एकदा जसा आपला नियम आहे की जो रूल आहे आपला काय रूल आहे की जो काही आपल्याला क्वेश्चन दिला सगळ्यात पहिले आपल्या जे काही क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामधून उचला आणि आपल्या आन्सर शीट वरती लिहून घ्या. बघा आय इज इक्वल टू, फक्त त्याला आपण आय ने डिनोट करतो. इथं इव्हॅल्युएट असं म्हटलं जातं, आपण त्याला आय लेटरने डिनोट करतो. इंटिग्रेशन, आता इथं बघा कॉस ऑफ जो अँगल असतो त्याच्या जागेवर त्यांनी log x दिलेलं आहे. कॉस x च्या जागेवर काय लिहिलं तिथं log x लिहिलेलं आहे आणि डिवाइड मध्ये x आहे. आला मग सेम प्रॉब्लेम, log x आहे आणि डिवाइड मध्ये काय आपल्याकडं x आहे. डिवाइड मध्ये काय आपल्याकडं x आहे. log x आहे आणि डिवाइड मध्ये x आहे. वाटलं त्याला थोडंसं असं लांब लांब करून लिहितो. बघा असं दिलेलं आपल्याला कॉस log x, आला log x आणि सोबतच डिवाइड मध्ये x आहे, फक्त त्याला असं साइडला घेतलं इंटू dx. मग आता सारखं सेम की आपला रूल काय आहे, पुट log x इज इक्वल टू t. log x च्या जागेवर काय पुट करायचंय, t पुट करायचंय. मग काय म्हणणार इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साइडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x न. लेफ्ट साइडला log x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह d by dx, राइट साइडला t आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह d by dx. मग आपण याला सॉल्व्ह केलं, log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, हा dx इकडे येऊन जातो मल्टिप्लाय मध्ये इंटू dx इज इक्वल टू dt. म्हणजे log x च्या जागेवर आपण t पुट करणार, 1 by dx च्या जागेवर आपण dt पुट करणार. आधी सारखंच. मग बघा काय दिलं होतं आपल्याला क्वेश्चन, I इज इक्वल टू, हा क्वेश्चन आहे आपला इंटिग्रेशन, हे लिहिलं इंटिग्रेशन. हा दिसायला कॉस, हे लिहिलं आपण इथं कॉस. यो दिसायला log x, मग आपल्याला माहिती आहे की log x च्या जागेवर काय येणार आहे, t येणार आहे. log x च्या जागेवर कोण येणार आहे, t येणार आहे. आणि यो दिसायला 1 by x dx, यो दिसायला 1 by x dx, त्याच्या जागेवर कोण येणार आहे, dt येणार आहे. त्याच्या जागेवरती आपण काय लिहिलं इथं dt. बघा त्यासाठी याला गोल राऊंड केला की 1/x dx गायब करायचं, त्याच्या जागेवर काय लिहायचं dt. log x काढायचं, त्याच्या जागेवर काय लिहायचं t. आता फक्त एवढ्याचा विचार करा, इंटिग्रेशन ऑफ cos t, cosचं इंटिग्रेशन आता sin, cosचं इंटिग्रेशन काय राहतं sin t प्लस कॉन्स्टंट c. cosचं इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन ऑफ cos t sin t प्लस कॉन्स्टंट c. आणि आपल्याला लास्ट स्टेप तीच आहे परत एकदा की t ची व्हॅल्यू पुन्हा देऊन टाका. t ची व्हॅल्यू होती log x, log x च्या जागेवरती t आलं होतं म्हणून t च्या जागेवरती log x लिहून टाकू. म्हणजे फायनल उत्तर आलं therefore I इज इक्वल टू sin, t च्या जागेवरती लिहितो ब्रॅकेट मध्ये log x प्लस कॉन्स्टंट c. t च्या जागेवरती काय लिहिलं आपण log x लिहिलं आणि लास्टला इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट c. अशा टाइपनं आपण याला बघा, जेव्हा आपण log x येणार त्याच्यासोबत 1 by x दिसणारच असणारच, तो नेहमी प्रेझेंट असणार. आपल्याला फक्त त्याला काय करायचं, थोडंसं असं सेपरेट लिहून घ्यायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता सगळ्यात पहिले जो काही क्वेश्चन दिला तो आपण इथे लिहून घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/2x प्लस x इंटू log x dx, x इंटू log x dx. आता इथं पुन्हा एकदा बघू शकता, थोडंसं आरामात विचार करा आणि नीट क्वेश्चनला सगळ्यात पहिले बघा. आपल्याकडे डिवाइड मध्ये 1/2x प्लस x इंटू log x अशा दोन व्हॅल्यू आलेल्या आहे. एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2x मदत प्लसचं चिन्ह, दुसरी व्हॅल्यू आहे x इंटू log x. ज्याला व्यवस्थित बघितलं तर 2x आणि x इंटू log x मध्ये x कॉमन आहे. कोण कॉमन आहे दोन्हीकडं, x कॉमन आहे. बघा दोन्ही साईडला कोण कॉमन दिसायला, आपल्याला x कॉमन दिसायला. तर या x ला इथून पण गायब करू, इथून पण गायब करून बाजूला घेऊन टाकू, म्हणजे कॉमन काढून घेऊ. गायब करू म्हणजे काय, त्याला कॉमन काढून घेऊ. तर दोघांमधून आपण x ला कॉमन काढलं, बरोबर. दोघांमधून समजा आपण इथं x ला कॉमन काढलं, दोघांमधून कोणाला कॉमन काढणार, आपण x ला कॉमन काढू. तर आपल्याला क्वेश्चन असं दिसणार, I इंटिग्रेशन 1 बघा x तर बाहेर गेला, तिथं उरला 2 प्लस कॉमन काढतो तर आपण इथं ब्रॅकेट घेत असतो. कॉमन काढतो म्हणजे काय घेत असतो, ब्रॅकेट. 2 प्लस log x, 2 प्लस log x. आणि हा जो x आहे डिवाइड मध्ये तो त्याला बाजूला घेतला म्हणजे 1 डिवाइड बाय x.
आणि dx तर आहेच ऑलरेडी. मग आलंय आपलं बघा सेम की इथं log x दिसायला आहे log x, त्याच्यासोबत 1/x dx पण आहे प्रेझेंट. log x च्या जागेवर t, 1/x च्या जागेवर dt. कसं तर आपला तो रूलच आहे सबस्टिट्यूशन मेथडचा, पुट log x इज इक्वल टू t. मग इथं म्हणतो आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करा दोन्ही साइडला. d by dx of log x, d by dx of log x, d by dx of t. आणि हा dx आपण इकडे मल्टिप्लाय करतो आणि log x च्या जागेवरती येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ log x येतं 1/x. हा dx इकडे आला राईट साइडचा dx, इथं उरला dt. मग या आपण आता पुट अप करू की जिथं आपला log x आहे बघा, जिथं आपला log x आहे त्याच्या जागेवर कोण येणार आहे, t येणार आहे बघा. 2 प्लस log x आहे, फक्त याच्या जागे नाही बरं, log x इथं आहे, 2 जसं तसं राहणार, 1 जसं तसं, बाकी काही चेंज करत नाही. ज्याच्या जागेवर आपण पुट अप म्हटलेलं आहे फक्त त्यालाच रिप्लेस करायचंय. मग बघा i इज इक्वल टू काय दिसणार आपल्याला, इंटिग्रेशन, ये लिहिलं इंटिग्रेशन, वरती दिसायला 1, हा लिहिला 1, ब्रॅकेट मध्ये दिसायला 2 प्लस, हे लिहिलं 2 प्लस, याला तर काही चेंज नाही केला म्हणून काही करायचे नाही, एकदम व्यवस्थित डोकं शांत ठेवून एक एक व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. यो दिसायला log x, आपण काय म्हटलं log x च्या जागेवर काय ठेवा, t ठेवा, यो ठेवून दिला t, ब्रॅकेट क्लोज. आता इथं दिसायला 1/x dx, 1/x dx च्या जागेवर काय ठेवायचं dt, 1/x dx च्या जागेवर हे ठेवून दिलं आपण इथं dt, केलं पुट. मग आता सांगा इंटिग्रेशन ऑफ 1/2 प्लस t dt. कालच्या लेक्चर मध्ये आपण एक प्रॉब्लेम असा बघितला होता की जेव्हा पण डिवाइड मध्ये लेटर असणार आणि त्याचा पॉवर 1 असणार, x असन किंवा t असन, त्याचा पॉवर 1 असणार आणि नेहमी उत्तर लॉगॅरिथमच्या फॉर्म मध्ये राहणार. 1/t चं इंटिग्रेशन राहतं log t. इथं 2 प्लस t पण असेल तरी काही फरक पडत नाही, म्हणजे याचं उत्तर येणार आहे इंटिग्रेशन ऑफ 1/t log t. तसंच इंटिग्रेशन ऑफ 1/2 प्लस t log मॉड मध्ये 2 प्लस t प्लस कॉन्स्टंट c. या आला आपलं त्याचं आन्सर. पण आपल्याला माहिती आहे की t ची जागा कोणी घेतली होती, log x न, log x च्या जागेवर t आलता म्हणून t च्या जागेवरती परत एकदा काय लिहिणार आपण, log x लिहिणार, तेव्हाच आपलं याचं फायनल आन्सर कंप्लीट होणार. देअरफॉर i इज इक्वल टू log मॉड मध्ये 2 प्लस, या t च्या जागेवर कोण येणार, log x येणार, t च्या जागेवर log x, शेवटी कॉन्स्टंट c. याला आपलं फायनल आन्सर i इज इक्वल टू log मॉड 2 प्लस log x प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं त्याचं फायनल आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट. बघा जे काही आपल्याला सगळ्यात पहिले दिलेलं आहे तर आपण काय म्हणत असतो, सर्वात पहिले जे काही आपल्याला क्वेश्चन दिला तो आपण तिथे लिहून घेऊ. i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन, आता फक्त काय करतो, हा जो x आहे बघा, हा जो x आहे तो पलीकडून लिहितो 1 अपॉन हा x आपल्याला बाहेरून लिहायचा आहे. मग काय उरलं तर cos स्क्वेअर log x, तो अलीकडे लिहिला cos स्क्वेअर log x घेतला लिहून. आणि हा जो x आहे बघा डिवाइड मधला x तो त्या साइडने लिहितो, म्हणजे 1/x dx असं साइडला घेऊन टाकलं, 1/x dx आपण असं साइडला लिहिलं. मग आपल्याला रूल माहिती आहे की बघा cos x दिसायला, सॉरी log x दिसायला तिथं log x प्रेझेंट आहे क्वेश्चन मध्ये आणि 1/x dx पण प्रेझेंट आहे, म्हणजे आपला log x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x dx दोन्ही आहे. अशा वेळेस आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. मग यूज करू पुट log x इज इक्वल टू t. log x च्या जागेवर काय पुट करणार आपण, t पुट करणार. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साइडला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. मग बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d बाय dx ऑफ log x, डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय राहतो d बाय dx, आणि इथं लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ t, काय लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ t. मग आपल्याला नेहमी माहिती आहे की हा डिवाइड मधला dx, आता चौथा पाचवा प्रॉब्लेम आहे, सातवा प्रॉब्लेम आहे आपला. दर याच्यात आपण हेच केलं, dx ला कुठे पाठवलं, या साइडला पाठवलं. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, बघा log x चा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 1/x, log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, हा dx इकडे आला इज इक्वल टू dt. मग एकदा पुन्हा बघा log x च्या जागेवरती t येणार आहे, 1/x dx च्या जागेवरती dt येणार आहे. मग करू पुट अप आपण इथं, देअरफॉर i इज इक्वल टू, बघा आता जे दिसते ते लिहू, कोणतं चिन्ह दिसते, इंटिग्रेशन, हे लिहिलं इंटिग्रेशन, वरती दिसतोय 1, हा लिहिलं 1, डिवाइड मध्ये दिसते cos चा स्क्वेअर log x आहे,
लॉग एक्सच्या जागेवर टी येणार आहे, कॉस स्क्वेअरला के होणार नाही तर तसंच ठेवलं कॉस स्क्वेअर टी. बघा लॉग एक्सच्या जागेवर इथं लॉग एक्सच्या जागेवरती टी आला, पण कॉस स्क्वेअरच्या जागेवर कॉस स्क्वेअरचं त्याला काही केलेलं नाहीये, कॉस स्क्वेअर टी. आणि हा जो आहे 1/x dx, बघा मग 1/x dx च्या जागेवर काय येणार आहे dt. आपल्याकडं बेसिक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा की 1/cos, 1/cos राहतं सेक, 1/cos काय राहतो सेक राहतो. आपण त्याला असं लिहू शकतो I = इंटिग्रेशन सेक स्क्वेअर टी dt, इंटिग्रेशन सेक स्क्वेअर टी dt. आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युला लिहून ठेवले होते, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt राहतं tan t, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt राहतं tan t. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt राहतं tan t प्लस कॉन्स्टंट c. आणि आपला लास्ट पॉइंट माहिती आहे की आपल्याला नेहमी t ची व्हॅल्यू जी होती ती पुन्हा एकदा रिप्लेस करावी लागते. t ची व्हॅल्यू होती log x, तर t च्या जागेवरती पुन्हा आपण log x इथं पुट करू, म्हणजे आपल्याकडे फायनल आन्सर आलं. देअरफॉर I = tan इथं जो t आहे t च्या जागेवरती काय लिहायचंय log x, tan ब्रॅकेट मध्ये लिहितोय तर log x प्लस कॉन्स्टंट c. हे असणार आपलं फायनल आन्सर. बघा सेक स्क्वेअर टी चं इंटिग्रेशन झालं tan t, बरोबर हा फॉर्म्युला आहे आपला इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt tan t. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan असतं आणि t च्या जागेवरती आपण पुन्हा जी व्हॅल्यू होती आपली log x ती पुन्हा रिप्लेस करून टाकली, पुन्हा पुट करून टाकली. या आला आपला त्याचा फायनल आन्सर. त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे बघा, हा तुम्हाला होमवर्क साठी आहे, तुम्ही हा क्वेश्चन ट्राय करा. हा क्वेश्चन आहे होमवर्क साठी. याच्यामध्ये पुन्हा मी एक हिंट देऊन ठेवतो. बघा हा इथं log x प्रेझेंट आहे, हाय प्रेझेंट, आणि हे बघा इथं डिवाइड मध्ये x सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे हा क्वेश्चन असा दिसणार आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन मध्ये लिहिणार इंटिग्रेशन, हाय इंटिग्रेशन वरती 1 डिवाइड मध्ये 9 म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे पहिले विचार करा. 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे 9, त्याला 3 चा स्क्वेअर प्लस log x चा स्क्वेअर लिहिला असं. बघा 9 च्या जागेवरती लिहिलं 3 चा स्क्वेअर प्लस log x चा स्क्वेअर. हा x पलीकडून लिहिला, हा x काय केला फक्त पलीकडून लिहिला 1/x dx. हा x काय केला फक्त पलीकडून लिहिला. मग आता दिसतंय आपल्याला की log x च्या जागेवर कोण येणार आहे t येणार आहे, आणि 1/dx च्या जागेवर कोण येणार आहे dt येणार आहे. आणि इथं मग आपला तो फॉर्म्युला येतो इंटिग्रेशन ऑफ 1/a² + x² dx 1/a tan इनवर्स x/a प्लस कॉन्स्टंट c. तर ही हिंट देऊन ठेवली बघा. तर तुम्ही हा क्वेश्चन होमवर्क मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तुम्ही हा ट्राय करून बघा. आणि नाही समजला तर याच टाईपचा क्वेश्चन आपण सेकंड लेक्चर मध्ये सुद्धा घेतला होता, जेव्हा आपण याचे बेसिक प्रॉब्लेम बघितले होते. तर सेम क्वेश्चन होता t² + x² असा, सॉरी 3² + x² किंवा x² + 2² असा सिंपल प्रॉब्लेम होता. 1 च्या डिवाइड मध्ये a² + x² आलं म्हणजे त्याचं उत्तर नेहमी राहतं 1/a tan इनवर्स x/a. पण आपल्याला इथं log x होता आणि सोबत 1/x dx होता, तर तिथं आपला जो रूल आहे सबस्टिट्यूशनचा तो लक्षात ठेवायचा की log x च्या जागेवर t येणार. का बरं? कारण की log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x dx सुद्धा तिथं प्रेझेंट आहे. याच्या जागेवर t येणार, याच्या जागेवरती dt येणार. ती आपली स्टेप तिथं पुट करायची. मग इथं t इथं dt लिहायचं आणि यो फॉर्म्युला अप्लाय करून लास्टला परत एकदा जिथं t असणार आहे तिथं आपलं log x पुट करून तो क्वेश्चन आपला एंड करायचा. ते जे काही प्रॉब्लेम आज आपण बघितले हे सगळे आपले लॉगॅरिथम बेसिसचे प्रॉब्लेम होते. असेच आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण जसं की आपलं साइन इनवर्स आणि टॅन इनवर्स, साइन इनवर्स आणि टॅन इनवर्सचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. थँक्यू.